यशवंतचं एक्झामच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला काय करणं आवश्यक असेल याच्यावर जर आपण विचार केला तर टॉपिक नंबर फर्स्ट. आता याच्यावर न्यूमरिकल्स या टॉपिकवर जास्त येतात. न्यूमरिकलवर या टॉपिक मध्ये जास्त भर आहे, त्यामुळे न्यूमरिकल्स याचे व्यवस्थित केले पाहिजे. आताच्या घडीला आपण इथं जर पाहिलं तर टॉपिक वाईज इथं काय करणं आवश्यक आहे तेवढं जरी केलं तरी ते सफिशियंट आहे, मी अगोदर सांगतोय. बर, आता याच्यात पहिल्यांदा आपल्याला काय आवश्यक आहे तर या पेजवर तुम्हाला फार गरजेचा अत्यावश्यक याच्यातला भाग नाही, तर इथं तुम्हाला सेंट्रिपेटल फोर्सची डेफिनेशन. A force which acts on any object moving along a circle and it is directed towards the center of the circle. This is called centripetal force. सेंट्रिपेटल म्हणजे सेंटर सिटी, म्हणजे आता एवढं केलं तरी सफिशियंट होऊ शकतं. बरं, या ठिकाणी तुम्हाला जे अत्यंत अत्यंत आवश्यक आहे तेवढाच भाग सांगतोय. तर सेंट्रिपेटल फोर्सची डेफिनेशन, त्याच्या व्यतिरिक्त इथं फार जास्त करू पण नका. आणि यानंतर आहे केपलर्स लॉ. केपलर्स लॉ हा या टॉपिक मधला सेकंड इम्पॉर्टंट पार्ट आहे. केपलर्स लॉ परीक्षेला 100% विचारला जातो. आजपर्यंत पाठीमागचा जर हिस्ट्री काढली तर केपलर्स लॉ ला इम्पॉर्टंट खूप दिलेला आहे, त्यामुळे केपलर्स लॉ चांगल्या पद्धतीने करा. आता केपलर्स लॉ मध्ये काय आहे तर हे तिन्ही पण लॉ राईट करायचे. तिन्ही पण लॉ राईट करायचे. याच्यावर 3 मार्काचा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन येऊ शकतो. केपलर्स लॉ कुठल्याही परिस्थितीत केपलर लॉ टाळायचा नाही. आता याच्यामध्ये पहिला दुसरा लॉ येतो, बऱ्याच वेळेला तिसऱ्या लॉ मध्ये मुलांना कन्फ्युजन होतं. पाठीमागचे कसं बोर्डाला आलेले जे प्रश्न आहेत केपलरच्या लॉ वरचे ते सगळे बघायचे. हे प्रश्न बोर्डाला जे आलेले आहेत ते कोणते प्रश्न आहेत, कसे आलेले आहेत ते थोडंफार जरी बघितलं असं तरी पण चालेल. आता याच्यावर कसे प्रश्न येऊ शकतात आणि प्रश्न आलेले कसे आहेत याच्यावर आपल्या अनेक टेस्ट झालेले, त्याच्यावर पण तुम्हाला थोडीफार आयडिया आलेलीच आहे. आता हा जो भाग आहे याच्यावर प्रश्न काय येऊ शकतो तर केपलरचे तिन्ही लॉ लिहा असा प्रश्न येऊ शकतो, किंवा ऍक्टिव्हिटी बेस्ड पण क्वेश्चन येऊ शकतो. ऍक्टिव्हिटी बेस्ड पण क्वेश्चन येऊ शकतो. सप्टेंबर 2021 ला या ठिकाणी ह्याच्यावर आहे अशी फिगर दिली आणि राईट द नेम ऑफ द लॉ. लॉ लिहा असं विचारलंय, कोणता लॉ, तर इथं फक्त तेवढं केपलर्स लॉ असंच लिहायचं होतं. म्हणजे हा प्रश्न मी परत परत रिपीटेडली सांगतोय, खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तर केपलरचा लॉ ऍट एनी कॉस्ट टाळायचा नाही, पुन्हा पुन्हा सांगणे. दर वेळेला इथं कुठं तरी आणि वर्षभरात पण तुम्हाला कधीतरी हा केपलरचा लॉ येऊन गेलेला असेल, भेटलेला असणारच आहे. या टॉपिक मधला हा सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट आहे की हा केपलर्स लॉ, तर याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत टाळायचं नाही हे पुन्हा पुन्हा रिपीटेडली सांगितले. कदाचित कोणतं डिस्टन्स किती वेळेत कसं कव्हर केलं जात आहे ह्याच्यावर प्रश्न आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत. त्यानंतर तुम्हाला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, तर हा जो लॉ आहे तर लॉ पाठ करा. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स attracts every other object with a definite force. This force is directly proportional to product of masses of two objects and inversely proportional to square of distance between them. हा जो लॉ आहे हा लॉ विचारला जातो आणि या लॉवर काही प्रश्न याच्या अगोदर पण विचारलेले. मार्च 19 ला याच्यावर प्रश्न विचारलेले.
तर काय केलेले 19 ला विचारलेला जो प्रश्न आहे आणि अधूनमधून त्या स्वरूपातले प्रश्न विचारले जातात. कॅपिटल एफ इज इक्वल टू कॅपिटल जी M1 M2 अपॉन डी स्क्वेअर. दोन ऑब्जेक्टच्या मधलं पहिलं डिस्टन्स डी होतं. आता हेच डिस्टन्स जर 3D झालं तर एफ च्या व्हॅल्यू किती येईल असे विचारलेले. मासेस M1 M2 आहे अशीच आहे. जर डिस्टन्स किती झालं 3D झालं तर उत्तर काय यायला पाहिजे. आपल्याकडे काय डिनॉमिनेटरला डी स्क्वेअर आहे. डी स्क्वेअर म्हणजे 3D चा स्क्वेअर काय यायला पाहिजे 9D स्क्वेअर. तर अशा स्वरूपातले जे प्रश्न आहेत ते विचारलेले आहेत. आता पहा तुम्हाला एकदा लक्षात आलं की प्रश्न असा येतो तर इथं डी होतं डीच्या ऐवजी 3D झालं तर 3D चा जो स्क्वेअर आहे तो स्क्वेअर घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या मार्च 24 ला ह्याच्यावरच प्रश्न आलाय पुन्हा. बर तो प्रश्न काय आलाय स्टेट द युनिव्हर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणलं की हा लॉ जो दिसतोय तो लिहायचा. त्यानंतर परत प्रश्न विचारला द डिस्टन्स बिटवीन टू बॉडीज इज ट्रिपल्ड. डिस्टन्स ट्रिपल्ड झालं. हाऊ विल द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम चेंज. त्यांच्यातला ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती चेंज होईल. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या हाच प्रश्न आहे. डिस्टन्स ट्रिपल्ड म्हणल्यावर या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती होईल. डिस्टन्स ट्रिपल्ड झालं तर या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम बिकम्स 1/9 द ओरिजिनल व्हॅल्यू. इथं काढलंय ना आपण 1/9 का म्हटलं तर डिनॉमिनेटरला 9 आलं त्यामुळे 1/9 आलं. बघा प्रश्न सहजासहजी सोपण्या सगळे 3 मार्काचा प्रश्न आहे. म्हणजे या टॉपिक मध्ये हा एक लॉ हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. आणि यामध्ये जी ची किंमत आहे ती जी ची किंमत हेनरी कॅव्हेंडिशने शोधलेली 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन केजी स्क्वेअर. आणि त्याचं जे युनिट आहे SI युनिट हे एवढं खूप गरजेचं आहे. अत्यंत केपलर्स लॉ हा एवढाच पार्ट बाकीचं काही जास्त वाचायची गरज नाही. डिस्टन्स डबल केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स 1/4 होणार. डिस्टन्स 4 टाइम्स केलं तर 4 चा स्क्वेअर 1/16 होणार. तर ह्या ठिकाणी SI युनिट त्याची व्हॅल्यू आणि हा फॉर्म्युला विसरायचा नाही. तुम्हाला हे दोन प्रश्न अत्यंत महत्वाचे सांगितले. आता हा जो इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे याच्यावर ज्यांना मार्क्स खूप चांगले पडायचे त्यांच्यासाठी त्यांनी त्याचं डेरिव्हेशन करा. पण फार अति महत्वाचं आहे अशातला विषय नाही. अति महत्वाचा आहे असा अजिबात विषय नाही. त्यामुळं जेवढं स्टेटमेंट महत्वाचं आहे तेवढं बाकीचं फार काही नाही. स्टेटमेंट काय आहे तर सेंट्रिपेटल फोर्स हा जो काय आहे ह्या सेंट्रिपेटल फोर्स बद्दल सांगितलेले. चला सेंट्रिपेटल फोर्स विच इज द फोर्स ऍक्टिंग ऑन द प्लॅनेट अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन. आणि हा इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. बिटवीन देम म्हणजे प्लॅनेट आणि सन. ऐका फक्त आणि फक्त जेवढं सांगितलंय तेवढं पहिल्यांदा टार्गेट ठेवून कंप्लीट करायचं. इथं काय सांगितलं सेंट्रिपेटल फोर्स हा सर्क्युलर मोशनला जबाबदार आहे आणि हा इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. देम म्हणजे प्लॅनेट आणि सन. तर ह्याच फोर्सचा स्टेटमेंट म्हणजे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन वगैरे केवळ त्याच्यामुळेच आहे. चला आता याच्यामध्ये जी न्यूमेरिकल्स आहे याच्या अगोदर पण आपण डिस्कशन केलंय की बाबा याच्यावर कोणते प्रश्न जास्त येऊ शकतात. तर
न्यूमरिकल्स सातत्यानं आपली या टॉपिक मध्ये वाट बघत असतात. एकदा दोनदा हे न्यूमरिकल आलेले पुस्तकातली अति महत्वाची न्यूमरिकल मी देतो, परंतु न्यूमरिकल बऱ्यापैकी आलेलीच आहे. कुठलं ना कुठलं न्यूमरिकल येते, त्यामुळे सगळीच न्यूमरिकल करा. न्यूमरिकलवर फार आपण 100% असं सांगू नाही शकत, कारण ते कठीण आहे. कोणतं ना कोणतं न्यूमरिकल एकदा दोनदा आलेलं आहे. आता याच्यामध्ये फार महत्वाचं काय आहे ते पण सांगतो. आता हे पेज मात्र आपल्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे. काय आहे या पेजवर? तर व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. जर हा प्रश्न केला नसेल तर पहिलं काम ते करा. व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. केपलर्स लॉ, व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी, युनिव्हर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्याचा फॉर्म्युला, फ्री फॉल, आणि इथं जे आहे जी ची व्हॅल्यू, तर जी इज इक्वल टू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जी चा जो फॉर्म्युला आहे स्मॉल जी इज इक्वल टू जीएम अपॉन आर स्क्वेअर. तेवढंच अंडरलाईन करा, बॉक्स करा. स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जीएम अपॉन आर स्क्वेअर. आणि जी च एसआय युनिट दोन्ही जी वेगळे आहेत. ते कॅपिटल जी आहे युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, आणि हे जे आहे जी, तर हे काय आहे? एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. तर दोन्ही मधला एक फरक लक्षात घ्या. स्मॉल जी जी आहे, तर स्मॉल जी ची व्हॅल्यू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅपिटल जी ची व्हॅल्यू 6.67 इंटू, आताच आपण बघितली होती, 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन केजी स्क्वेअर. दोन्ही व्हॅल्यू आणि दोन्ही फॉर्म्युले. व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी काही पण होऊ द्या, सोडायचं नाही नाही नाही. चला, त्यानंतर आहे मास अँड वेट. आता हा फरक तर खूप वेळा केलाय आपण, आणि हा परीक्षेला येतो. जे तुम्हाला सांगितलं महत्वाच्या भागात, केपलर्स लॉ, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्याचप्रमाणे मास अँड वेट हा सुद्धा भाग अत्यंत महत्वाचा आहे. यातल्या महत्वाच्या 3-4 क्वेश्चन मध्ये हा आहे. त्याच्यावर तुम्हाला त्याचं महत्व लक्षात आलं पाहिजे की बाबा ह्याचं महत्व किती आहे. खूप खूप इम्पॉर्टंट असा हा प्रश्न आहे. मास अँड वेट, कुठल्याही परिस्थितीत तुमचं मास अँड वेट हा प्रश्न आलाच पाहिजे. 2 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो. आता शेवटचा टप्पा चाललाय. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, आपल्याला काय करणं गरजेचे? तर ह्या अतिशय महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत तेवढ्या जरी केल्या तरी सफिशियंट होतील. चला, त्यानंतर फ्री फॉलची डेफिनेशन. फ्री फॉल टाळायचं नाही. फ्री फॉल आणि एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी, फ्री फॉल, तुम्ही प्रत्येक प्रश्नपत्रिका काढून बघा. या फ्री फॉल आणि एस्केप व्हेलॉसिटीवर प्रश्न ठरलेले. प्रश्न नाही असं नाही. फ्री फॉल तर आहे, एस्केप व्हेलॉसिटी तर आहे, त्यामुळे त्या गोष्टी आपण टाळायच्या नाही, कुठल्याही परिस्थितीत टाळायच्या नाही. तर फ्री फॉलची जी डेफिनेशन आहे
फ्री फॉल कधी शक्य आहे आणि कधी शक्य नाही. व्हॅक्यूम मध्ये ओनली इन द व्हॅक्यूम फ्री फॉल शक्य आहे. आणि फ्री फॉल मध्ये एक लक्षात घ्यायचं, इथं आपल्याला पहा ऍक्च्युली इथं आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे, त्याची माहिती दिलेली आहे. तर काय म्हटलेलं आहे पहा, व्हेनेवर एन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली. इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन हा शब्द खूप महत्वाचा आहे. इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच त्याच्यावर काम करत असतो. इनिशियल व्हेलॉसिटी याच्यामध्ये 0 असते. इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते. तर याच्यामध्ये acceleration due to gravity, initial velocity of the object is 0 and goes on increasing due to acceleration due to gravity. फ्री फॉल मध्ये फ्रिक्शनल फोर्स त्याला अपोज करतो, बुयाइंट फोर्स सुद्धा त्याच्यावर कार्य करतो, आणि म्हणून ट्रू फ्री फॉल फक्त आणि फक्त व्हॅक्यूम मध्ये शक्य आहे. ठोकताळेच तुम्हाला सांगितले. टॉपिक क्लिअर करायला फार वेळ लागत नाही. आता हे दोन्ही पण प्रश्न जे हे दिसत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूमरिकल्स, दोन्ही पण न्यूमरिकल्स आलेली न्यूमरिकल्स आहे. दोन्हीही न्यूमरिकल्स तुम्हाला याच्या अगोदर बोर्डाला आलेले. बर, आता विषय काय आहे की शेवटच्या 1-2 वर्षात सिलेबस आता चेंज होतोय. त्यामुळं आता असं होऊ शकतं की वेगळी एक्झाम्पल येऊ शकतात, पण बऱ्यापैकी मार्क पडण्यासाठी आधी इम्पॉर्टंट केलं पाहिजे. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं फार प्रश्न नाहीत आलेले कधी, त्याचा फक्त ते पुढं मात्र लागणार आहे. आता सध्याच्याला फक्त तुम्ही एस्केप व्हेलॉसिटी तेवढी एस्केप व्हेलॉसिटी करून टाका, बाकीचं त्यात जास्त पडूच नका. एस्केप व्हेलॉसिटी, आता एस्केप, हा बोला. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी एकच का? ऐका, हा आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी, आता 1 मिनिट हा भाग कंप्लीट करतो आणि त्याच्यावर तुम्हाला सांगतो. तर परीक्षेसाठी आपल्याकडे जो भाग आहे तर त्याच्यात एस्केप व्हेलॉसिटी तुम्हाला काय सांगितलं, एस्केप व्हेलॉसिटी हा भाग खूप खूप महत्वाचा. तर तुमच्या कुठल्याही परिस्थितीत तर हा भाग जो आहे तो कंप्लीट केला पाहिजे. हा, आता इथे एस्केप व्हेलॉसिटी आपल्याकडे डेफिनेशन आहे. तर याच्यामध्ये पहा, एस्केप व्हेलॉसिटीवर आलेले जे प्रश्न आहेत स्वाध्यायात पण आहे बघा, स्वाध्यायात पण आहे. आता इथे डेफिनेशन असेल कुठेतरी, force pulling decreases if we keep increasing the velocity larger and larger velocity. This velocity is called escape velocity. एखाद्या कोणत्याही गोष्टीला वर जाताना खाली ओढणारा जो फोर्स आहे तो कंटिन्यू असतोच, कंटिन्यू तोच. आता याच्यात डिस्क्रिप्शन दिले, if we keep increasing the initial velocity of the ball, it will keep larger and larger heights above a particular value of initial velocity of the ball. The ball is able to overcome downward pull of the earth and can escape the earth forever, will not fall back to the earth. This velocity is called escape velocity. तर इथं आहे अशी न लिहिता तुम्हाला नोट्स मध्ये दिलेले ते डेफिनेशन लिहा. एस्केप व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला पहा.
फॉर्म्युला याच्यामध्ये काय आहे? फॉर्म्युला आहे एसएल इज इक्वल टू √2 GM अपॉन आर. आता √2 GM अपॉन आर म्हणजे अंडररूट मध्ये स्मॉल जी आणि कॅपिटल आर. कारण इथं काय केलं, स्मॉल जी ची जी व्हॅल्यू आहे GM अपॉन आर स्क्वेअरचा यूज करून इथं हा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. आणि एस्केप व्हेलॉसिटी किती आहे? 11.2 किलोमीटर पर सेकंद पृथ्वीवरून. मूनवरून 2.37 किलोमीटर पर सेकंद. आता याच्यात वेटलेसनेस मध्ये जे स्पेसक्राफ्ट आहे स्पेस स्टेशनला जी ची व्हॅल्यू 11% लेस असते. जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 11% लेस असते. म्हणजे स्पेसक्राफ्ट दो द स्पेसक्राफ्ट इज नॉट फॉलिंग ऑन द अर्थ, कारण त्याची जी व्हेलॉसिटी अलॉंग द ऑर्बिट, म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या, वेटलेसनेस हे कशामुळे जाणवतं, तर स्टेटिक फ्री फॉल मुळे जाणवतं. दो स्पेसक्राफ्ट इज नॉट फॉलिंग द अर्थ बिकॉज ऑफ इट्स व्हेलॉसिटी अलॉंग द ऑर्बिट. त्याची जी व्हेलॉसिटी अलॉंग द ऑर्बिट असते आणि त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स फक्त कार्यरत असतो आणि म्हणून ते फ्री फॉल मध्ये. आणि हे जे फ्री फॉल आहे ऑब्जेक्टच्या कोणत्याही प्रॉपर्टीवर अवलंबून नाही. व्हेलॉसिटी ऑफ द फ्री फॉल इज सेम फॉर द स्पेसक्राफ्ट, ट्रॅव्हलर अँड ऑब्जेक्ट्स इन द स्पेसक्राफ्ट. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या, त्या सगळ्यांची जी व्हेलॉसिटी आहे ती सगळ्यांची व्हेलॉसिटी सेम आहे. आता आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय आहे? एखाद्या ऑब्जेक्टला ठराविक उंचीवर ठेवल्यानंतर जी एनर्जी आहे तीच पोटेन्शियल एनर्जी आहे. डॅम मध्ये साठवलेलं पाणी, उंचावर असलेला दगड, हे पोटेन्शियल एनर्जी आहे. आता याच्यामध्ये आपण जे पाहिलं तर जी पोटेन्शियल एनर्जी आहे, जे एमजीएच आहे, तोच फॉर्म्युला इथं आहे. फक्त त्याचा याच्यात काय आहे, एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज झाली आणि तो ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये असेल तर त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ही त्याच्याकडे असते. आणि ही कशामुळे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, तर ही आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ही केवळ आणि केवळ ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ही कशामुळे आहे, तर टोटली कशामुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी एखादा ऑब्जेक्ट ठराविक उंचीवर आहे आणि त्यावेळेला त्याच्याकडं ही एनर्जी, आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा प्रभाव ज्या वेळेला 0 असेल, म्हणजे काही ठराविक उंचीवर गेल्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 बनतो. मग ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी त्यावेळेला इन्फिनिटीला 0 असते का? हो, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी अनंत अंतरावर इन्फिनिटीला 0 असते. आता याच्या अगोदर आपला जो फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला एमजीएच होता. तो जो फॉर्म्युला होता तो एमजीएचच होता. आता हा फॉर्म्युला जो आहे हा ठराविक उंचीवर गेल्यानंतर ह्याच्यामध्ये त्याचं जे डेरिव्हेशन आहे, म्हणजे एमजीएच हाच फॉर्म्युला आहे, फक्त इथं काय ठराविक उंचीवर गेल्यानंतर हा फॉर्म्युला आपल्याकडं -GMM अपॉन आर प्लस एच अशा स्वरूपात हा फॉर्म्युला दिलेले. म्हणजे जी उंची आहे तुमची
कारण आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युल्यात काही फार मोठा चेंज याच्यातला विषय नाही. तर ठराविक उंचीवर तुम्ही गेला, इथं हे जीएम अपॉन हे, कारण स्मॉल जी ची जी किंमत आहे जीएम अपॉन आर प्लस एचच आहे. तर मास आहे जी आहे, तर एम ला एम हे जी आणि एच म्हणजेच या ठिकाणी आता किती उंचीवर आहे, किती उंचीवर आहे. समजा उंची आता रेडियस प्लस एच होत, त्यामुळं एम च एम आहे असं येतं, त्यात काय बदल होत नाही. जीच्या ऐवजी इथं काय झालं, जीएम अपॉन आर प्लस एच आणि त्याचा जो आहे तो स्क्वेअर होतो, आणि इथं काय झालं इंटू आर प्लस एच, एच यातला एक कॅन्सल होऊन, म्हणजे दोन्ही मध्ये फार मोठा काही फरक नाही. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी डिस्टन्स आर वर असेल तर आपण ही घेताना निगेटिव्ह कन्सिडर करतो. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ही एक पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आपला पहिला फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला त्याच्यात काय फरक आहे, काय नाही. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह का आहे, तर हा एक फोर्स आहे. कसला फोर्स आहे, हा अट्रॅक्टिव्ह फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इन्फिनिटीला किती समजली जाते, ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इन्फिनिटीला किती समजली जाते, 0. का बरं पोटेन्शियल एनर्जी 0 येते, इन्फिनिटीला काय 0 येते, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 होतो. बरं, आता इन्फिनिटीला ते 0 येते, म्हणजे इथं काय आहे, वर्क डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे त्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी येणार आहे. निगेटिव्ह व्हॅल्यू वर तुम्हाला काय लक्षात आलं, an object is found or trapped within the gravitational field, म्हणजे तुम्हाला 0 एनर्जी आहे का, 0 स्टेट ऑफ एनर्जी कडे इन्फिनिटीला जर जायचं असेल तर ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर मात करून जायचं आहे. 0 पोटेन्शियल एनर्जी कुठे येणार सांगा, इन्फिनिटीला येणार. त्यानंतर तुम्हाला काय सांगितलं की ग्रॅव्हिटी तुम्हाला खाली ओढते आणि तुम्ही वर चाललाय. अर्थच्या सरफेस कडून तुम्ही इन्फिनिटीला चाललाय. अर्थच्या सरफेसला म्हणजे अर्थच्या सरफेस कडून तुम्ही इन्फिनिटीला चाललाय. लॉन्चिंग ऑफ रॉकेट सारखं. ग्रॅव्हिटी ही आता ज्या वेळेला तुम्ही वर चाललाय, तुम्ही चाललाय कुठे, 0 कडे चाललाय. 0 कुठे आहे तुमचा, इन्फिनिटीला आहे. 0 तुमचा इन्फिनिटीला आहे, 0 कडे जाणार आहे तुम्ही. मग या ठिकाणी तुमचे जे वर्क डन आहे तर हे पॉझिटिव्ह वर्क डन असायला पाहिजे. अगदी बरोबर आहे, लॉन्चिंग ऑफ रॉकेट सारखं. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला ज्या वेळेला तुमची जी पोझिशन आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे, ही रिलेटिव्ह आहे आणि जायचं आहे कुठं, तुम्हाला इन्फिनिटीला जायचं आहे. तर यामध्ये एक लक्षात घ्या, तुम्हाला 0 ला अजून भेटायचं आहे, म्हणजे 0च्या खालची कशी असणार आहे, निगेटिव्ह. 0च्या खाली निगेटिव्ह असणार आहे. तर पोटेन्शियल एनर्जी हळूहळू 0 कडे जाते. इन्फिनिटीला या ठिकाणी 0 आहे, मग त्याच्या खाली किती असणार आहे, ते निगेटिव्ह. लक्षात आलं का तुमच्या आता, अभय?
हा सर. सर ते एक्झाम मध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीची डेफिनेशन विचारली होती. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीची डेफिनेशन जरी विचारली असती बोर्डाला येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. आता काय आहे व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी? तर त्याच्यामध्ये आपल्याला इथं लिहिता येईल. आता इथं पहिल्यांदा दिली बघा, द एनर्जी स्टोअर्ड इन एन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन ऑर स्टेट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. आता ही पोटेन्शियल एनर्जी ही एनर्जी रिलेटिव्ह आहे. जसं जसं तुम्ही अधिक उंचीवर जाता तसं तसं ती एनर्जी वाढत जाते. आणि पोटेन्शियल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ मास m ऍट हाईट h ही mgh आहे. तर पोटेन्शियल एनर्जी ही mgh आहे. ग्राउंडला किती आहे? ती 0 आहे. का 0 घेतो आपण? तर त्या ठिकाणी हाईट h 0 घेतो. h ज्या वेळेला लहान असतं त्यावेळेला आपण ते काही mgh फक्त वापरतो. पण जसं जसं तुम्हाला वर जाल तस तसं या ठिकाणी ही व्हॅल्यू बदलत जाते. हे व्हॅल्यू बदलत जाते. आता समजा तुम्हाला प्रश्न असा विचारला, व्हॉट इज मीन्ड बाय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी? आता आपल्या पुस्तकामध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी दिली नाही असं नाही, तर ते आपल्याला थोडस व्यवस्थित पण लक्षात आली नाही. आपल्याकडे पोटेन्शियल एनर्जीची तर डेफिनेशन आहे. बरं, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी सुद्धा स्टोअर्ड एनर्जीच आहे. इथं अंडरलाईन केलेली द एनर्जी स्टोअर्ड इन एन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन ऑर स्टेट. हे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीच आहे. आपल्याकडे एक लक्षात घ्या, द एनर्जी स्टोअर्ड इन एन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन और स्टेट इन अ ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणलं तरी चालतंय फक्त. इन ग्रॅव्हिटेशनल फील्ड झालं. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीच आहे. बोल आता तुझी अडचण बोल. अभय बोल की. हो सर, समजलं. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय फरक आहे का? नाही सर. नाही. आता एक लक्षात घ्या, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळ म्हणजे एच लहान असताना आपण एमजीएचएस फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि ज्या वेळेला आपण खूप लांब जातोय त्यावेळेला मात्र काय करायचं, मायनस जीएमएम अपॉन आर प्लस एच हा फॉर्म्युला युज करायचा. आता याच्यात पहा, हा जो डिफरन्स आहे हा कंपल्सरी करा. ह्या डेफिनेशन सगळ्या मगाशी सांगितलेलेच आहेत. ए बी सी ऍट एनी कॉन्स्टंट. आता याच्यामध्ये हा पण पहिला प्रश्न सगळ्यांची युनिट वगैरे दिलेले आहेत. एक्झरसाइज मधला हा भाग इम्पॉर्टंट आहे. जे जे प्रश्न आपल्याला अत्यावश्यक आहे, कारण आता पाठीमागं आपण बघितलंय की बाबा आपल्याला परीक्षेला काय येऊ शकतं, तर त्याच्यावर आपल्याला हे डिस्कशन करता येते की हे प्रश्न परीक्षेला येण्याचे चान्सेस आहेत. आता याच्या वाय व्हॅल्यू ऑफ जी ऍट द सेंटर ऑफ द अर्थ इज 0. बघा कितीतरी वेळा हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे. त्यानंतर हा एक प्रश्न चांगला करा, कारण हे प्रश्न तुमचे बाकीचे समजत नसतील तर एवढे प्रश्न केले तरी पण सफिशियंट आहे. आणि काय करायचं, रोज एक दोन बोल. सर, क्वेश्चन नंबर 1B मधले प्रश्न कुठून येतात? क्वेश्चन नंबर 1B मधले
हा त्यातले प्रश्न साठी कुठला अभ्यास करू? 1B कुठे आहे यात? नाहीच की. नाही सर, आपल्या प्रश्नपत्रिकेत असतात ना 1B मध्ये 5 प्रश्न 5 मार्काचे. हा. आता क्वेश्चन पेपर मध्ये जो 1B असतो ना, तो क्वेश्चन 1 मार्काचा क्वेश्चन आहे. आणि याच्यात काय येतात प्रश्न, तुम्ही थोडस जर बारकाईने पाहिलं, तुम्हाला आतापर्यंतचे आलेले जे आहेत ते सगळे ठोकताळे आलेले आहेत की आपणाला याच्यात काय गरजेचं आहे. तुम्ही मागचा जर थोडासा जर अभ्यास केला की नाही, आता समजा 2025 प्रश्नपत्रिका आपण बघितली, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा प्रश्न कसे आले याची तुम्हाला थोडी आयडिया आहे की ह्याच्यावर प्रश्न कसे येतात, काय येतं, ट्रू फॉल्स येतं, ऑड बाय नॉट येतं. आणि 1 मार्काचा प्रश्न, मग त्याच्यात तुम्हाला अल्टरनेटिव्ह नसतं आणि मार्क पोरांचे तिथेच जातात. त्यात काय आहे की 1B चा हा जो प्रश्न आहे, हा 1B चा प्रश्न तुम्हाला तुमच्या नॉलेज वर आहे बऱ्यापैकी. त्यामुळे गॅरेंटेड आपल्याला कुठला प्रश्न येईल तिथं ते सांगणं खूप कठीण आहे. आता समजा एक वेळेला काय प्रश्न होता, राईट द नेम ऑफ द आयटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट साईज. स्मॉलेस्ट कसं आहे, तुमच्या समजलेला जो टॉपिक आहे त्याच्यावर आधारित 1 मार्काला ते कुठलेही प्रश्न घेऊ शकतात. राईट द नेम ऑफ द आयटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट साईज. तर फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम कार्बोनेट 2024 ला बघा काय विचारले, कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युलाच विचारलाय. त्यानंतर कॅलरोमीटरचा युजच विचारले. काय विचारले, कॅलरोमीटरचा यूज विचारले फक्त. म्हणजे प्रश्न कसे, आता एक वेळेला काय इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर विचारलंय. आता 1 वर्ष तर पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच विचारले. पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.33 आहे. किती 1.33. म्हणजे याच्यामध्ये 1B ला थोडस जड जाणार आहे, पाण्याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. आता बघा ऑर्गन आउट विचारले, लाऊडस्पीकर, मायक्रोफोन, इलेक्ट्रिक मोटार, मॅग्नेट. कोणता आहे ऑर्गन आउट त्याच्यातला, मॅग्नेट आहे. कारण लाऊडस्पीकर, मायक्रोफोन आणि इलेक्ट्रिक मोटार कशावर बेस्ड आहे, कशावर बेस्ड आहे. चौथा टॉपिक लाऊडस्पीकर असेल, मायक्रोफोन असेल, इलेक्ट्रिक मोटार असेल, इलेक्ट्रिक करंट आणि त्याचे जे इफेक्ट आहेत, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट त्याच्यावर बेस्ड आहे. मॅग्नेट हा फक्त काय मॅग्नेट असेल, त्यामुळे त्याचा काही विषय नाही. प्रश्न कसे येऊ शकतात, आता त्या वर्षी बघा तुम्हाला प्रश्न विचारला होता CuI2 चा. CuI2 म्हणजे कोण, कोण आहे, कॉपर आयोन आहे. आता याचा कलर कसा आहे म्हणून सांगितलंय, ब्राऊन आहे. आणि त्यांनी विचारला आहे का AgCl. AgCl चा कलर कसा आहे, AgCl चा कलर कसा आहे, सिल्वर क्लोराईडचा कलर कसा आहे, व्हाईट कलर आहे. म्हणजे प्रश्न कुठलेही येऊ शकतात. CuI2 चा कलर ब्राऊन आहे, AgCl चा कलर कसा आहे, व्हाईट आहे. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2023 साली पण विचारलाय. एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विचारलाय, किती एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1. बोला 003. हा, वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे सांगितलं तुम्हाला. हा, तुम्हाला फक्त या स्वरूपातले प्रश्न कसे येतात हेच बघायचे. वेवलेंथ ऑफ रेड लाईट क्लोज टू 700 नॅनोमीटर, हे ट्रू फॉल्स विचारले. म्हणजे प्रश्नाची आयडिया तुम्हाला येते की हे कुठले पण कसे पण प्रश्न येऊ शकतात. वेवलेंथ ऑफ रेड लाईट क्लोज टू 700 नॅनोमीटर, बरोबर आहे का रे. वेवलेंथ ऑफ रेड लाईट
बोला की. अरे रेड लाईटची वेवलेंथ जास्त आहे, किती आहे? 700 नॅनोमीटर आहे. आणि म्हणून तर आपल्याला लांबपर्यंत दिसायला रेड कलरच असतो. आपल्याकडं इथं दिलतं काय नंबर दिलतं? BIBGYOR. आर सगळ्यात लांब आहे त्याची वेवलेंथ, ते लांबपर्यंत जातं. सगळ्यात कमी कोणाची वेवलेंथ? ब्लू BIBGYOR. 400 ते 700 नॅनोमीटर एवढं आपल्याला दिसतं. म्हणजे व्हायलेटची किती वेवलेंथ? अबाउट 400 नॅनोमीटर. आता write the name of the small satellite made by group of students from COEP college. हा, इस्रोने सोडला 2016 साली. COEP कॉलेजने बनवलेल्या सॅटेलाइटचं नाव काय? COEP कॉलेजने बनवलेल्या सॅटेलाइटचं नाव अभय. हा सर. स्वयं. हे प्रश्न या स्वरूपातले प्रश्न येत आहे. हा भाग तुम्हाला अजून पण सांगतोय. आता कसा येणार तर कसेही प्रश्न 1 मार्काला कसे पण येऊ शकतात. त्यामुळे ह्या प्रश्नाला थोडं जरा तयारी करावीच लागेल. As we rise from the surface of the earth, value of G. सांगा बरं. आता हा सुद्धा प्रश्न आलेला आहे का? काय लिहायचं? As we rise. हा बोला. As we rise from the surface of the earth, value of G. काय लिहायचं? सप्टेंबर 21 ला हा आलेला प्रश्न आहे. अरे जसं जसं आपण वर जातो तस तसं जी ची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते. जी ची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते. त्यामुळं ते प्रश्न थोडेसे व्यवस्थित बघितले की लगेच कळतात. तुम्हाला फ्री फॉलचं सांगितलं ह्या टॉपिक मध्ये. मार्च 2024 ला विचारले व्हॉट इज फ्री फॉल आणि व्हेन इज इट पॉसिबल. फरक पडली जेव्हा पॉसिबल आहे सांगा. फक्त व्हॅक्यूम मध्ये ते शक्य आहे, इतर वेळेला ते शक्य नाही. मास वेटचा डिफरन्स विचारलेला आहे, एस्केप व्हेलॉसिटी आहे, फ्री फॉल आहे. त्यामुळं तुम्हाला प्रश्न कुठले आहेत हे लक्षात यायला पाहिजे. एस्केप व्हेलॉसिटीवर खूप जोर आहे. बर, यामध्ये अजून काय अडचण आहे का बघा. टॉपिक नंबर 1. टॉपिक नंबर 1 मध्ये काय अडचण आहे का? आता हा तर प्रश्न जुलै 25 ला पण आलाय, मार्च 22 ला पण आलाय. दोन्ही वेळेला तोच प्रश्न आलाय. म्हणजे ह्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत. डिसेंबर 20 ला पण आलाय. मला त्यामुळे सांगतोय की थोडी तयारी चांगली करा.
काय काय येतंय हे लक्षात घ्या, बरोबर प्रश्न कळते. ऑगस्ट 22 ला आलेला प्रश्न आहे. बर, मला वाटतं हा जो टॉपिक आहे ह्याच्यामध्ये एवढं सफिशियंट आहे. अजून काय तुमच्या अडचणी आहेत का बघा? तुमच्या काय अडचणी आहेत का? हे सांगितलंय तेवढं करा आणि मराठी मिळवा. तुम्हाला मी खात्रीला ह्याच्या अगोदर पण सांगतोय की एवढं जरी केलं तरी तुमचे मार्क बऱ्यापैकी कव्हर होतील. बऱ्यापैकी कव्हर होतील. त्यामुळं मार्क मिळवायसाठी हे गरजेचं आहे. ते खूप 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 महत्वाचं आहे. हा, चला जायचं नेक्स्ट टॉपिक कडे. कारण काय होतंय की रोज एक 2 टॉपिकचं जरी झालं तरी बऱ्यापैकी आपल्याला टॉपिकच सगळे क्लिअर होऊन जाते. सेकंड टॉपिक जो आहे तो आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता हा सोपा टॉपिक असून ह्याच्यात प्रश्न मात्र कसे कुठून पण येऊ शकतात. या टॉपिकचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य काय आहे, तर ह्याच्यावर काय प्रश्न येऊ शकतात, कोणते येऊ शकतात, तर पहिल्यांदा यातले सगळे लॉ करायचे. आता लॉ मध्ये डोबेरेनरचा लॉ, सुरुवातच डोबेरेनरने ना, त्यामुळे लॉ सगळ्यांचे करा. डोबेरेनर करा, न्यूलँड्स करा, मेंडेलिव्ह करा आणि मॉडर्न करा. मला वाटतं एवढेच लॉ आहे. तर मुलांनी सांगितले तेवढा भाग करायला पाहिजे. तर लॉ तुम्हाला जे सांगितले तर डोबेरेनर, मेंडेलिव्ह, न्यूलँड्स आणि किती काम आहे, अगदी थोडं काम आहे ना बाबा. जास्त पण वेळ इथं जाणार नाही. तुमचा तिन्ही जे लॉ आहे, 4 लॉ, मॉडर्न आणि मेंडेलिव्ह काही एकसारखाच आहे, फक्त त्याच्यात एका शब्दाचा बदल आहे. ऍटॉमिक मास आहे हे मेंडेलिव्ह मध्ये आहे आणि मॉडर्न मध्ये तिथं ऍटॉमिक नंबरवर आलंय, तेवढेच बदल आहे. त्यामुळं ते होऊ शकतात. आता या ठिकाणी तुम्हाला हा आहे प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक मासेस, हा मेंडेलिव्हचा लॉ आहे. त्यानंतर डोबेरेनरचा जो लॉ आहे, डोबेरेनरनं काय केले, 3 एलिमेंट्स ट्राईडच्या म्हणजे 3 एलिमेंटच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मास मध्ये अरेंज केले. ऍटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली मीन ऑफ अदर 2 एलिमेंट्स. हा डोबेरेनरचा ट्राईडचा लॉ आहे. बरं, डोबेरेनर हे महत्वाचंच आहे. न्यूलँड्सने काय सांगितलं, न्यूलँड्स अरेंज्ड every 8th element had the property similar to the first. म्हणजे त्याच्या लक्षात काय आलं, 8व्या आणि पहिल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी ह्या सारख्या आहेत. बरं, याच्यात सांगताना काय सांगायचं, when elements arranged in increasing order of their atomic masses in group of 8, 8 मूलद्रव्यांचे त्याने गट केलेले. त्यावेळेला त्याच्या असं लक्षात आलेले प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे. बरं, आता 3ही
डोबे रेनॉल्ड्सचा लॉ दरवेळेला आलेले कुठं तरी ट्राईड ऑक्टेव्ह. ट्राईड म्हणलं की डोबे रेनॉल्ड्स, ऑक्टेव्ह म्हणलं की न्यूलँड्स. गॅरेंटेड 100 नंबरी सोळा हे 4 लॉ. पिरियडची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन, ग्रुपची डेफिनेशन, हॉरिझॉन्टल रोज म्हणजे पिरियड्स आहेत, व्हर्टिकल कॉलम्स म्हणजे ग्रुप आहे. चला या ठिकाणी हे एवढं सफिशियंट आहे. त्या आणि बाकीचं अतिशय करायला पाहिजे असं नाही. हा, मेरिट आणि डिमेरिट मेंटेलिव्हचे पाठ झाले पाहिजे. या टॉपिक मधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मेरिट आणि डिमेरिट. बाकीचं सगळं सोडलं तरी चालतंय म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय, पण मेरिट आणि डिमेरिट मात्र कंपल्सरी व्हायला पाहिजे. मेरिट म्हणजे फायदे, मेंडेलीच्या पिरियॉडिक टेबलचे जे मेरिट आहे ते मेरिट. मेरिट आणि डिमेरिट काही पण होऊ द्या, सोडायचे नाही. आणि ज्यांनी अजून पण अभ्यास केला नसेल त्यांच्यासाठी अजून पुन्हा पुन्हा तेच सांगणे. आता जेवढं सांगितलंय तेवढं महत्वाचं जरी केलं तरी तुम्हाला मार्क बऱ्यापैकी पडतील आणि ते स्वतःच्या हिमतीवरचे मार्क असतील. आणि यावर्षीपासून तर परीक्षेसाठी खूप पॅटर्न सगळेच बदलत चाललेले. शेवटच्या टप्प्यात तुम्ही अभ्यास केला तर वर्षभर अभ्यास करणाऱ्यांपेक्षा सुद्धा तुम्हाला मार्क निश्चित पडतील. हा आहे मॉडर्न लॉ. हे आहे डिमेरिट्स. मेरिट आणि डिमेरिट व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या 3 मार्काला किंवा 5 मार्काला कसाही प्रश्न तिथं येऊ शकतो. जुलै 25 ला काय विचारलंय, राईट अ मॉडर्न पिरियड लॉ, राईट द नंबर ऑफ ग्रुप्स अँड पिरियड्स. ग्रुप किती आहेत, पिरियड किती आहेत विचारले. किती ग्रुप पाहिजे, ग्रुप किती लिहायचे, 18 ग्रुप आहेत, पिरियड 7 आहेत. व्हॉट इज द व्हॅलन्सी ऑफ हॅलोजन्स असं विचारलंय. हॅलोजनची व्हॅलन्सी ए. हॅलोजन म्हणजे कोण, 7वा जो ग्रुप आहे तो. हॅलोजन म्हणजे जो 7वा ग्रुप आहे तो. हॅलोजनची जी व्हॅलन्सी आहे ती 1 आहे. तर प्रश्न कसे विचारले जातात तेच थोडेसे समजून घ्या. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम एकदा विचारलंय, सांगा कोण आहे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम कोण आहे. हे एवढ्या लवकर विसरल्यावर आपल्या टेस्टला तर खूप वेळेला हे प्रश्न आलेले आहेत. मोस्ट इलेक्ट्रॉनिक फ्लोरीन. बरोबर. Atom having smallest atomic size. एक वर्ष तुम्हाला हेलियम. हेलियम. आता काही जणांनी हायड्रोजन लिहिलं, दोन्ही पण त्यावेळेला बरोबर दिले. आणि स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास, हायड्रोजन. हायड्रोजन. नोबल गॅस विथ स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. नोबल गॅस हेलियम. हेलियम. तर हे आलेले प्रश्न आहे. आता तुम्हाला परत एकदा सांगतोय, तुमच्या डोक्यात एक पाहिजे, जुलैची 25 ची प्रश्नपत्रिका बघा. प्रत्येक मार्चच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जी आहे तसाच प्रश्न जुलैमध्ये किंवा म्हणजे हे एकसारखे प्रश्न बऱ्यापैकी असतात. त्या पद्धतीचे प्रश्न थोडेसे राहतात. त्यामुळे जुलै आणि मार्च
त्यासारखे मागचे या 2-3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सगळ्या बघा. पॅसेजवर सुद्धा प्रश्न काय पण येऊ शकतात. त्यामुळं थोडस प्रॉपरली बघितलं पाहिजे. आता बघा जुलै 23 ला आलेला जो प्रश्न आहे कसा आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट एक्स. एक्स या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्यांनी दिलेलं आहे 2 8 8 2. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ एक्स? एक्स चा ॲटॉमिक नंबर, एक्स चा ॲटॉमिक नंबर किती यायला पाहिजे? 20. कसा काढला? 18 16 18 2 20. चला, तो विच ग्रुप डस एलिमेंट बिलॉंग? कोणत्या ग्रुप मध्ये तो? तर शेवटच्या ह्याच्यात जे इलेक्ट्रॉन आहेत त्या ग्रुपला येतो, दुसऱ्या ग्रुप मध्ये आहे. पिरियड कोणता विचारले? 1 2 3 4. पिरियड नंबर किती आहे? 4. तर असे 3 मार्काला हा प्रश्न विचारला. कधी विचारलाय? जुलै 23 ला. आणि सेम तसाच प्रश्न मार्च 23 ला आहे. मार्च 23 ला काय आहे? 2 8 1 हे कॉन्फिगरेशन दिले. बघा तिथं काय विचारलं? ॲटॉमिक नंबर काय? तोच प्रश्न आला. 8 2 10 आणि 11. 11 हा ॲटॉमिक नंबर आहे. एलिमेंटचा ग्रुप विचारलाय. कोणता ग्रुप आहे? 1 नंबर. पिरियड विचारलाय. 4 नाही 3. 4 कसा? म्हणजे पहा सेम क्वेश्चन आहे. टू विच ग्रुप डस हॅलोजन फॅमिली बिलॉंग? कोणत्या ग्रुप मध्ये हॅलोजन फॅमिली आहे? 17व्या ग्रुप मध्ये. 17व्या ग्रुप मध्ये हॅलोजन फॅमिली आहे. आणि हॅलोजनची नावं विचारले. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ही कुठलीही नावं आहे म्हणजे प्रश्न सोपा आहे. आता बघा 3 वेळेला हा प्रश्न आलाय. एलिमेंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 8 2. ऑगस्ट 22 ला तोच प्रश्न आहे. डिसेंबर 20 ला तोच प्रश्न आहे. मार्च 20 ला तोच प्रश्न आहे. आणि हे 2 आता आलेले प्रश्न तसेच. काय विचारलं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 8 2. बर, व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर? बघा किती सेम पद्धतीचे प्रश्न आहे. 2 8 2. ॲटॉमिक नंबर 12. व्हॉट इज द ग्रुप ऑफ द एलिमेंट? याचा ग्रुप किती? सेकंड ग्रुप. पिरियड किती? थर्ड. सांगायचं काय आहे? तुम्ही फक्त प्रॉपरली जावा, व्यवस्थित जावा, तुम्हाला मार्कच पडणार. डिमेरिट मेरिट. परत सप्टेंबर 21 ला प्रश्न आहे. तोच बदललाय काय होतं? बघा 2 एलिमेंट दिले. ए या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 आहे. बी या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 2 आहे. Which of the two element is more reactive? कोण आहे more reactive? ज्याच्याकडं कमी इलेक्ट्रॉन आहेत शेवटच्या शेल मध्ये तो जास्त रिएक्टिव्ह आहे. 2 8 आहे मला सोडियम मोर रिएक्टिव्ह आहे. डायरेक्टेड प्रश्न घातले जास्त आहे. तर राईट द नेम, त्याचं नाव लिहा. कोण आहे 2 8 आहे मला? सोडियम आहे. त्याची हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबरची रिएक्शन लिहा म्हटले. HCl बरोबरची रिएक्शन लिहायची. तर याची HCl बरोबरची रिएक्शन लिहिताना 2Na+HCl NaCl + H2. मला काय परत जाणून घ्यायचंय की हा भाग खूप इम्पॉर्टंट आहे. थोडे जरी तुम्ही प्रश्न पाहिले तर हे प्रश्न तुमच्या डेफिनेटली लक्षात येतील. आणि हे लक्षात यायला पाहिजे की बाबा पेपरला काय विचारलं जाऊ शकतं, पेपरसाठी काय काय महत्वाचं आहे आणि शेवटचा टप्पा असतो त्यात महत्वाचंच करायचं.
ग्रुपची डेफिनेशन, किती ग्रुप आहे, किती पिरियड आहे, त्यांच्या डेफिनेशन, लॉ तर तुम्हाला सांगितले सगळे लॉ करायचेच आहे. 10वीला मार्क मिळवणं कठीण नाही, फक्त सिस्टमॅटिक जायला पाहिजे. सिस्टमॅटिकली गेला की तुम्हाला अडचण येणार नाही, हे पुन्हा पुन्हा सांगतोय. पेपर झाल्यावर, पेपर देऊन आल्यावर सांगा. आपण जसं डिस्कशन केलं तसेच प्रश्न आलते, फक्त आपण डिस्कशन मध्ये कमी पडता कामा नये. आपण आपली तयारी कमी नको. ग्रुप्स आणि पिरियड मध्ये आता एक पिरियॉडिक ट्रेंडचा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा. पिरियॉडिक ट्रेंडचा जो प्रश्न आहे म्हणजे बॅलन्सीवर दर प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आहे. बॅलन्सीनुसार काय बदल, म्हणजे बॅलन्सी कशी बदलत जाते, ऍटॉमिक साईज कशी बदलत जाते, प्रत्येक प्रश्नपत्रिकेत प्रश्न आहे. प्रत्येक म्हणतो मी, प्रत्येक. त्यामुळं हे बॅलन्सी पिरियॉडिक ट्रेंड टाळायचे नाही. ट्रेंडवरचा प्रश्न टाळायचा नाही. आता इथं हे जे दिले याच्यावर जुलै 19ला प्रश्न आलाय बघा. किती मार्काचा प्रश्न आलाय माहितीये? 5 मार्काला प्रश्न आलाय. राईट द ॲटॉमिक नंबर ऑफ फर्स्ट 2 एलिमेंट्स इन द सेकंड ग्रुप. सेकंड ग्रुप मधल्या पहिल्या 2 एलिमेंटचं ॲटॉमिक नंबर्स लिहा. सेकंड ग्रुप यांचे ॲटॉमिक नंबर फक्त विचारले. त्यानंतर आता किती आहेत ॲटॉमिक नंबर त्यांचे? बेरिलियमचा 4 आहे, ह्याचा 12 आहे. पुढं राईट द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. हॅलोजन मधले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत विचारले. किती आहेत व्हॅलन्स इलेक्ट्रॉन? 7. मॅग्नेशियमची फिगर काढायला सांगितले, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची. इथं पोटॅशियम लिहिले, असंच मॅग्नेशियम लिहायचं. मध्ये एमजी लिहायचं, पहिल्यात 2 लिहायचं, दुसऱ्यात 8 दाखवायचे, तिसऱ्यात 2 इलेक्ट्रॉन दाखवायचे, त्याला मॅग्नेशियम. After completion of a period, a new electronic shell gets added in the electronic configuration of next element. ऐका, तर तुम्हाला आफ्टर कम्प्लिशन ऑफ व्हॉट चेंज, एक पिरियड कंप्लीट झाल्यावर नेक्स्ट एलिमेंटच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये काय होतं, तर एक नवीन शेल ऍड होते. एक नवीन शेल ऍड होते. एक पिरियड भरल्यानंतर पुढच्या पिरियड कडे जाताना एक नवीन शेल ऍड होते. केमिकल रिएक्शन मध्ये न पार्ट घेणारे भाग कोण कोण आहेत असे विचारले तर हे काय आहे? तुम्हाला काय सांगितलं की 5 मार्काला हा प्रश्न विचारलेला. मार्च 19ला पण पुन्हा असाच प्रश्न आहे. प्रश्न लक्षात यावे की बाबा प्रश्न कसे. आता मार्च 19चा जो प्रश्न आहे तो प्रश्न हा आहे, ऍटॉमिक साईज वरचा प्रश्न आहे. ऍटॉमिक साईज वरचा प्रश्नात काय केलं त्यांनी, तर हे ऍटॉमिक साईज त्यांच्या वेगवेगळ्या ज्या आहेत त्या ऍटॉमिक साईज दिलेल्या आहे. आणि ह्या ज्या ऍटॉमिक साईज आहेत ह्या ऍटॉमिक साईज वरून त्याच्यावर प्रश्न विचारले. प्रश्न तर एवढे सोपे आहेत ना, हेच दिलेत सगळे. हा प्रश्न कधी आलाय म्हणून सांगितलं, मार्च 19. बस प्रश्नात काय आहे ते पण आपण पाहू.
प्रश्नात दिले अरेंज द अबव एलिमेंट्स इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक रेडियस. आता फक्त डिक्रीजिंग ऑर्डरनं अरेंज करायचंय अणुभारांकाच्या मासच्या उतरत्या क्रमानं मांडायचे. झालं, 1 मार्क आपला फिक्स आहे. बर, आता डिक्रीजिंग ऑर्डर न मांडताना सगळ्यात मोठा एलिमेंट अगोदर घ्यायचा ज्याचं मास जास्त आहे आणि त्यानंतर लहानवाला. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन त्यात क्रमानच येतं LiBeCN. म्हणजे त्यात बाकीचा काय बदल व्हायचं कारण नसतं. तर डिक्रीजिंग ऑर्डर त्यांनी लावायला सांगितलेले. तर डिक्रीजिंग ऑर्डर लावताना तुम्हाला सांगितलं LiBeCN म्हणजे हे आहे असेच जाणार ना, त्यात काय बाकीचा विषय नाही. ऍटॉमिक साईज वरून खाली येताना काय होते म्हणून सांगितलं होतं तुम्हाला. टॉप टू बॉटम ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम इन्क्रीज आणि हॉरिझॉन्टली डिक्रीज. बर, आता स्टेट द पिरियड कोणत्या पिरियड मध्ये हे आहे. हे सेकंड पिरियड मध्ये. Why is the arrangement similar to above period of modern periodic table? ही मॉडर्न पिरियडिक टेबल से कहा सिमिलर आहे, तर इंक्रीजिंग ऍटॉमिक नंबर नुसार आहे म्हणून मॉडर्न पिरियडिक टेबल से सिमिलर आहे. बरं, विच ऑफ द अबव एलिमेंट हॅव बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट एटम. मोठा कोण आहे, छोटा कोण आहे. लिथियम हा बिगेस्ट आहे आणि ऑक्सिजन हा स्मॉलेस्ट आहे. मोठा छोटा कसा ओळखला तिथं. मोठा छोटा कसा ओळखला तर त्याची साईज बघितली. कोण आहे मोठा इथं. Li इज द बिगेस्ट. लिथियम काय आहे, बिगेस्ट आहे आणि स्मॉलेस्ट कोण आहे, ऑक्सिजन आहे. बरं, हे सोपे प्रश्न आहेत. व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड ऑब्झर्व्ड. रेडियस मध्ये पिरियडिक ट्रेंड लेफ्ट टू राईट काय दिसून आलं, तर लेफ्ट टू राईट ऍटॉमिक रेडियस डिक्रीज होते. इथं दाखवलंय आणि तुम्हाला एक आयडिया घेतली. कोणती आयडिया घेतली रे. प्यारे राम. आठवतंय का पहा. प्यारे राम. आता प्यारे राम म्हणजे काय सांगितलं होतं. पॉझिटिव्हिटी, रेडियस, ऍटॉमिक साईज, मेटॅलिक कॅरेक्टर हे सगळे टॉप टू बॉटम काय होता. टॉप टू बॉटम घागर घेऊन हे तुम्हाला सांगितलं होतं. उतरण जी असते किंवा घागर आपल्याकडं वर तशी साईज लहान लहान होत जाते, खाली या ठिकाणी मोठी होत जाते. त्याशिवाय पाया भक्क बसल्याशिवाय काय उपयोग नाही. तसंच आहे. म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इथं दिलंय बघा. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी टॉप टू बॉटम, रेडियस टॉप टू बॉटम, पॉझिटिव्हिटी, मेटॅलिक कॅरेक्टर, इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन टॉप टू बॉटम वाढत जातं आणि लेफ्ट टू राईट डिक्रीज होत जातं. हे डिक्रीज होत जातं. म्हणजे हे प्रश्न जरी बघितले तरी तुम्हाला तिथं प्रॉपर आयडिया येणार आहे. लोबेरायनरच्या 7-23-39 वर एकदा प्रश्न विचारलेले आहे. आता जुलै 25 आणि मार्च 25 ला बघा. अल्कलाइन अर्थ एलिमेंट्स हॅव व्हॅलेन्सी 2. अल्कलाइन अर्थ एलिमेंट्स कोणतं आहे. अल्कलाइन अर्थ, अल्कलाइन अर्थ कोणता आहे. अल्कलाइन अर्थ एलिमेंट्स सेकंड आहे.
हा आहे अल्कलाईन अर्थ आहे. याची व्हॅलेन्सी किती असणार आहे? 2. हा कोणत्या ग्रुपमध्ये असणार आहे? 2. बर, पहिल्या ग्रुपला काय म्हणतो आपण? पहिल्या ग्रुपला काय म्हणतो? अल्कली ग्रुप. कसला ग्रुप म्हणतो? अल्कली ग्रुप. 7 ला कोणता म्हणतो? 17 ला हॅलोजन. 18 ला काय म्हणतो? 0. चला, 1 नंबरची व्हॅलेन्सी 1, 2 नंबरची व्हॅलेन्सी 2, 17 नंबरची व्हॅलेन्सी हॅलोजनची व्हॅलेन्सी 1, 18 नंबरला कोण आहे? 0 म्हणजे इनर गॅस एलिमेंट्स, त्यांची व्हॅलेन्सी किती आहे? 0. किती आहे व्हॅलेन्सी? 0. बर, आता ह्या थोड्या थोड्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. थोड्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे. 93 पासून पुढचे 93 ते 118 ऍटॉमिक नंबर वाले मॅनमेड आहे, रेडिओ ऍक्टिव्ह आहे. त्यांचं लाईफच खूप खूप कमी आहे. बर, आता इथं कुणाच्या काय अडचणी असतील तर सांगा. मेरिट डिमेरिट नोवेरेनर, हे प्रश्न टाळून काही पण होणार नाही. अडचणी काही पण असू द्या, त्याच्यावर आपण डिस्कशन करतोय. आता याच्यात जो एक्सरसाइज आहे त्यात काय केलं पाहिजे? मॅक्झिमम काय केलं पाहिजे? तुम्हाला आता इथं ऑब्जेक्टिव्ह आहे ते ऑब्जेक्टिव्ह कराच, त्याला काही टाळायचं नाही. आता इथं हे ऑब्जेक्टिव्ह सगळेच करा, कारण हा प्रश्न जे सांगितला त्या पद्धतीचेच प्रश्न आलेले किंवा या स्वरूपातले पण 1 मार्काला प्रश्न आलेले. पहिला प्रश्न आहे तसे 1 मार्काला येणारे प्रश्न ह्याच्यामधले सुद्धा असू शकतील, ह्यातले पण आहे आणि तेच आलेले. बर, आता याच्यामध्ये ऍटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन द ग्रुप हा महत्वाचा प्रश्न आहे. एलिमेंट्स बिलॉंगिंग टू सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलेन्सी. हे 2 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हा आहे महत्वाचा पण फार नाही, म्हणजे अति महत्वाचा असं नाही. हे 2 खूपच महत्वाचे आहेत. त्यानंतर हा 1 मार्काच्या प्रश्नासाठी हे जे सांगितले हे प्रश्न, राईट द नेम किंवा हे जे काय आहे हे सगळा 1 मार्काचा प्रश्न आहे. 1 मार्काच्या प्रश्नामध्ये अशा स्वरूपातलेच प्रश्न करावेत. 2 टॉपिक जरी रोज, आणि काय करायचं आता, काय करू आपण, हे 2 टॉपिक मध्ये महत्वाचं सांगितलेलं थोडं पाठांतर करून घेऊ.